झटपट रेसिपीमध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। अगदी इन्स्टंट आणि झटपट अशी भाजी आहे, अगदी 10 मिनिटात होते। एकदा खाल तर आठवड्यातून 4दा कराल अशी भाजी आहे। त्यासाठी घेतलेलं आहे तर भरत्याचं वांग, अगदी मोठं वांग आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून झाल्यानंतर असे कट मारून घ्यायचा। कट मारल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अगदी जास्त तिखट पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही मिरच्या जास्त घालू शकता। इथे मी 2 मिरच्या वापरलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, त्या वांग्यामध्ये घालायच्या आणि त्यानंतर 4 ते 5 पाकळ्या आपण लसणाच्याही घातलेल्या आहेत। त्यानंतर अगदी थोडंसं तेल लावायचं वांग्याला आणि भाजून घ्यायचं। जर तुमच्याजवळ चूल असेल वापरत असाल तर तुम्ही चुलीवरतीही भाजू शकता, नसेल तर गॅसवरती भाजू शकता। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये छान वांग आपलं भाजलं जातं। अगदी पलटत राहायचं आणि अगदी 5 ते 10 मिनिटात आपलं वांग भाजतं। हे आता हे शिजलं आहे का नाही कळण्यासाठी चाकूच्या सहाय्याने असं प्रेस करून पाहायचा चाकू, जेणेकरून लगेच कळतं वांग शिजलं आहे की नाही। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे एक टोमॅटो, अगदी आतील बिया काढायच्या आणि अगदी बारीक चिरून घ्यायचा हा टोमॅटो। तुम्ही जास्तही टोमॅटो वापरू शकता, इथे मी 1 टोमॅटो वापरलेला आहे। त्यानंतर एक कांदा पण अगदी बारीक चिरून घ्यायचा। आता हे आपण इथे घेतलेलं आहे 4 ते 5 चम्मच दही, अगदी फेटून घ्यायचं हे दही। त्यानंतर त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, आणि आपण जी वांग्यामध्ये घातलेली होती मिरची तीही बारीक कट करून घ्यायची। त्यानंतर लसूणही बारीक करून घ्यायचा। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। वांगही आपलं गार झाल्यानंतर वरचं जे आवरण असतं, जी साल असते ती अगदी अलगद निघते, ती सर्व साल आपण काढून घ्यायची आणि वांगही असं प्रकारे स्वच्छ साफ करून घ्यायचं। हे वांग धुवायचं नाही, असंच वापरायचं। आता हे वांग्याचे आपण छोटे छोटे काप करायचे, अगदी बारीक हे वांग दाखवल्याप्रमाणे अगदी मॅश करायचं। अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं, अगदी बारीक तुकडे करायचे ह्याचे, अगदी अलगद होतात हे तुकडे। त्यानंतर आपण आता तडका देणार आहोत, त्यासाठी हे वांग आपण त्या दह्याच्या मिश्रणात घालायचं आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं हे सर्व। आता तडक्यासाठी आपण तव्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, मीठ, लाल तिखट, हिंग, गरम मसाला हे सर्व टाकून अगदी तडका देऊन घ्यायचं। तडका आपण त्या वांग्याच्या मिश्रणात घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। त्यानंतर त्यामध्ये हिरवी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर मिळाली तर चालेल। त्यानंतर 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। अगदी तयार आहे आपलं दही तडका वांग्याचं भरीत, अगदी सुपर टेस्टी लागतं। जरूर करा आणि जरूर रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। लाईक करा, कमेंट करा। तयार आहे आपलं तडका वांग्यात दही तडका वांगी भरीत। थँक्यू, धन्यवाद।